सगळ्या अधिकाऱ्यांबरोबर मी आदरातिथ्यानेच बोललेलो आहे आणि इथून पुढेही बोलत राहणार. माझ्यावर अतिप्रेम असलेल्या लोकांना मी कुठं ना कुठं सापडावं ही काय माझी अपेक्षा राहते. एकतर मी 1999 पासून माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात केली. आपलं चौक सरपंच, त्यानंतर पंचायत समिती सदस्य, सभापती, जिल्हा परिषद सदस्य. आज सगळ्यात म्हणजे सत्ता असू नाही तर नसू सगळ्या अधिकाऱ्यांबरोबर मी आदरातिथ्यानेच बोललेलो आहे आणि इथून पुढेही बोलत राहणार. तंत्रज्ञानाचा उपयोग करून केलेल्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत. माझ्यावर अतिप्रेम असलेल्या लोकांना मी कुठं ना कुठं सापडावं ही काय माझी अपेक्षा राहते. नाही, आपण आता त्यांनी त्यांच्या क्लिपविषयी शंका जरी व्यक्त करत असली तर सोशल मीडियावरनं ते आणि त्यांचे समर्थक मोहिते पाटील पॅटर्न कसा आहे आणि नीट सांगितलं ऐकलं नाही तर आम्ही कसं सांगतो याचं उदाहरण देताना दिसत आहेत. त्यामुळे त्यातलं वास्तव आपण तपासावं लागेल. आपण वेळ पडली तर खासदार मोदयांच्या आवाजाचे सॅम्पल पण घेतले जातील आणि त्याची सॅम्पल घेऊन त्याची चौकशी केली जाईल आणि कुणाच्या फोनवरनं फोन आलेला आहे, त्याच्यात छेडछाड झाली आहे का नाही ही तपासणारी खूप मोठी सायबरची यंत्रणा आता पोलीस खात्याकडे आहे. त्यामुळे त्याची व्यवस्थित तपासणी होईल आणि कुणी त्या कर्मचाऱ्याला कोंडून घातलं, कुणी बोलवलं, कुणी मारहाण केली हे कर्मचाऱ्याला तर माहिती आहे ना कुणी मारलं. त्यामुळे या सगळ्या गोष्टीची चौकशी होईल आणि जो कोण दोषी असेल, मग जो दोषी नाही त्यांनी स्पष्टीकरण द्यायचं मला वाटतं कारण नाही. जो कोण दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल, मग तो कितीही मोठा असला तरी कारवाई होईल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.